जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक आणि मुंबई शहर कारागृह तसेच पुणे कारागृहासाठी अत्यंत महत्त्वाचे, अत्यंत अतिसंभाव्य पेपर संच आपण सुरू केलेले आहे। हा 26 क्रमांकाचा पेपर संच आहे। आतापर्यंत आपण 25 पेपर संच हे घेतलेले आहे याच यूट्यूब चॅनलवर। तर आपण जर बघितली नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे। टेलिग्रामवर जा आणि तिथे सर्व 25चे 25 टेलिग्राम आपले अतिसंभाव्य पेपर मुंबईसाठी टाकलेले आहे। ते सर्व पूर्ण बघून घ्या। त्याचमधून तुम्हाला प्रश्न जसेच्या तसे ऑप्शन सहित पाहायला मिळणार आहे। किंवा या व्हिडिओच्या किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि तिथे मुंबई शहर पोलीस भरती म्हणून प्लेलिस्ट बनवली आहे। तिथे तुम्हाला सुद्धा तेच 25 व्हिडिओ मिळून जाईल। पहा प्रश्न पहा, घटनाकाराचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली म्हणजे होय। ऑप्शन 1 आहे घटनेचा मसुदा, ऑप्शन 2 आहे मार्गदर्शन तत्त्वे, ऑप्शन 3 आहे घटनेचा सरनामा आणि ऑप्शन 4 आहे लिखित घटना। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 घटनेचा सरनामा। भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे टेनिस, ऑप्शन 2 आहे भालाफेक, ऑप्शन 3 आहे कबड्डी, ऑप्शन 4 आहे थाळीफेक आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 थाळीफेक। तर कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थाळीफेक। 50 वर्ष ब्रिटिश राज्यत्वावर टिकले तर ना, हे उदाहरण खालीलपैकी कोणाचे आहे? किंवा हे उद्गार ठीक आहे कोणाचे आहे? ऑप्शन 1 बघा महात्मा फुले, ऑप्शन 2 आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, ऑप्शन 3 आहे लोकमान्य टिळक आणि ऑप्शन 4 आहे महात्मा गांधी आणि याचं योग्य उत्तर असणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर। कशामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळी झाली आहे? ऑप्शन 1 आहे बालाघाट डोंगररांगा, ऑप्शन 2 आहे महादेव डोंगररांगा, ऑप्शन 3 आहे अजिंठा व सातमाळा, ऑप्शन 4 आहे कोणतेही नाही। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अजिंठा व सातमाळा। फिल्म आणि दूरचित्रवाणी किंवा दूरसंचार शिक्षण केंद्र राज्यात कोठे आहे? 1 नंबर ऑप्शन आहे पुणे, 2 नंबर ऑप्शन आहे कोल्हापूर, 3 नंबर ऑप्शन आहे मुंबई आणि 4 नंबर ऑप्शन आहे नागपूर। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे। अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे? ऑप्शन 1 आहे मुरुड, ऑप्शन 2 आहे वेंगुर्ले, ऑप्शन 3 आहे पुणे आणि ऑप्शन 4 आहे सातारा। याचं योग्य उत्तर असणार आहे सातारा, ऑप्शन नंबर 4। कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? ऑप्शन 1 आहे भारत, ऑप्शन 2 आहे रशिया, ऑप्शन 3 आहे बांगलादेश आणि ऑप्शन 4 आहे ऑस्ट्रेलिया। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया। राष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ऑप्शन 1 आहे 2 वर्ष, ऑप्शन 2 आहे 3 वर्ष, ऑप्शन 3 आहे 5 वर्ष, ऑप्शन 4 आहे 6 वर्ष। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 5 वर्ष। राष्ट्रपतीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो। महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? इथे क्षेत्रफळाने विचारायचं आहे त्यांना, पण तरी आपल्याला तर्क लावा लागेल की नेमकं काय विचारलं आहे। ऑप्शन 1 आहे पुणे, ऑप्शन 2 आहे नाशिक, ऑप्शन 3 आहे धुळे आणि ऑप्शन 4 आहे अहमदनगर म्हणजेच आताचं अहिल्यानगर। ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर म्हणजेच आताचं अहिल्यानगर। खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे म्हटलेला आहे? ऑप्शन 1 आहे शिवनेरी,
ऑप्शन 2 आहे जंजिरा, ऑप्शन 3 आहे सिंधुदुर्ग, ऑप्शन 4 आहे पन्हाळा. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. यकृत हा अवयव शरीरातील कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 अस्थि संस्थेशी, ऑप्शन 2 उत्सर्ग संस्थेशी, ऑप्शन 3 आहे चेतासंस्थेशी आणि ऑप्शन 4 आहे पचन संस्थेशी. याचं योग्य उत्तर आहे पचन संस्थेशी, ऑप्शन नंबर 4. तर यकृत हा अवयव कशासाठी आहे? पचन संस्थेशी आहे. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले जाते? ऑप्शन 1 लॉर्ड रिपन, ऑप्शन 2 आहे लॉर्ड रिपन आणि इथे ऑप्शन दिलेला आहे लॉर्ड रिटर्न, ऑप्शन 3 दिलेला आहे लॉर्ड फ्री, ऑप्शन 4 आहे लॉर्ड कर्जन. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड रिपन. रिटर्न नाही, लॉर्ड रिपन याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण आहे? लॉर्ड रिपन. खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? ऑप्शन 1 सुधारक, ऑप्शन 2 दर्पण, ऑप्शन 3 प्रभाकर, ऑप्शन 4 लोकहितवादी. याचं योग्य उत्तर आहे दर्पण, ऑप्शन नंबर 2. आणि मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर दर्पण हे आहे. संस्थांचे भारतात विलगीकरण करण्याच्या कारवाई भारताचे तत्कालीन गृहमंत्री यांच्या मुत्सद्देगिरी व कणखर नेतृत्वाचे दर्शन घडते. ऑप्शन 1 V.K. कृष्ण मेनन, ऑप्शन 2 यशवंतराव चव्हाण, ऑप्शन 3 आहे वल्लभभाई पटेल आणि ऑप्शन 4 आहे लाल बहादूर शास्त्री. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 वल्लभभाई पटेल. भारतीय घटनेचे खालीलपैकी कितवे कलम घटना दुरुस्ती संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे 368, ऑप्शन 2 आहे 31, ऑप्शन 3 आहे 370 आणि ऑप्शन 4 आहे 359. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 368. तर घटना दुरुस्तीसाठी जे कलम आहे ते आहे 368. लक्षात ठेवा, खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. क्रांतिकारांनी 12 मे 1857 रोजी कोणास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले? ऑप्शन 1 आहे नानासाहेब, ऑप्शन 2 आहे जवाबशहा किंवा नवाबशहा, ऑप्शन 3 आहे आलमशहा आणि ऑप्शन 4 आहे बहादूर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 बहादूर शहा. तर क्रांतिकारांनी 12 मे 1857 रोजी कोणास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केलं? तर बहादूर शहा. रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? ऑप्शन 1 चष्म्याचा वापर केल्याने, ऑप्शन 2 आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळे, ऑप्शन 3 आहे मोतीबिंदूमुळे, ऑप्शन 4 आहे दृष्टीपटलाला इजा झाल्याने. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य असणार आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळे. तर रात आंधळेपणा हा नेत्रविकार म्हणजे नेत्र म्हणजे डोळे, डोळ्याचा विकार कशाच्या अभावामुळे होते? अजीवनसत्व. आणि अजीवनसत्वाची कमी झाली तर ते भरून काढण्यासाठी महत्त्वाचं आहे गाजर, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए सर्वात जास्त आहे. ठक्कर बाप्पा यांनी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे? ऑप्शन 1 राजकारण, ऑप्शन 2 राष्ट्रीय एकात्मता, ऑप्शन 3 क्षयरोग निर्मूलन, ऑप्शन 4 आदिवासी विकास. तर याचं योग्य उत्तर आहे, तर ठक्कर बाप्पा यांनी कोणत्या क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे? तर आदिवासी विकास कल्याण, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य असणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? ऑप्शन नंबर 1 आहे राष्ट्रपती, ऑप्शन नंबर 2 आहे सरन्यायाधीश, ऑप्शन नंबर 3 आहे उपराष्ट्रपती, ऑप्शन नंबर 4 आहे प्रधानमंत्री म्हणजेच पंतप्रधान. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राष्ट्रपती. तर जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असते
किंवा न्यायाधीश असते त्यांची जी नेमणूक करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींना असते. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे आढळतात ते म्हणजे चंद्रपूर येथे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 चंद्रपूर. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव, म्हणजे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3. मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा मोडकसागर ही जलाशय यात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ठाणे. तर मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा जी मोडकसागर जलाशय ही ठाणे जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणत्या प्राण्यास महाराष्ट्रात राज्य प्राणी म्हणून गणले जाते? ऑप्शन 1 आहे हरिण, ऑप्शन 2 आहे वाघ, ऑप्शन 3 आहे शेकरू आणि ऑप्शन 4 आहे गवा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शेकरू. तर महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे तो कोणता आहे? शेकरू हा प्राणी आहे. जावा आणि C++ ही खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? ऑप्शन 1 आहे संगणक, ऑप्शन 2 आहे संगणक कार्यक्रम, ऑप्शन 3 आहे संगणकीय भाषा आणि ऑप्शन 4 आहे संगणक हार्डवेअर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 संगणकीय भाषा. तर जावा आणि C++ ही कशाची उदाहरणे आहे? तर संगणकीय भाषेची उदाहरणे आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर 1 आहे सोलापूर, 2 नंबरचा ऑप्शन आहे अकोला, 3 नंबर ऑप्शन आहे पुणे, 4 नंबर ऑप्शन आहे अमरावती. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अमरावती. तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ऑप्शन नंबर 1 आहे गोपालकृष्ण गोखले, ऑप्शन नंबर 2 आहे नानासाहेब गोरे, ऑप्शन नंबर 3 आहे लोकमान्य टिळक आणि ऑप्शन नंबर 4 आहे महात्मा ज्योतिबा फुले. याचं योग्य उत्तर आहे गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे हा लिहिला महात्मा ज्योतिबा फुले यांनी. तर ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट होय? ऑप्शन नंबर 1 आहे 105, ऑप्शन नंबर 2 आहे 660, ऑप्शन नंबर 3 आहे 670 आणि ऑप्शन नंबर 4 आहे 746. याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 746. तर 1 हॉर्स पॉवर म्हणजेच किती वॅट होते? तर 746 वॅट होते. खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोठे झाला आहे? ऑप्शन नंबर 1 आहे रत्नागिरीजवळ चिखली, ऑप्शन नंबर 2 आहे दापोलीजवळ आंबावडे, ऑप्शन नंबर 3 आहे इंदूरजवळ महू, ऑप्शन नंबर 4 आहे मराठवाड्यात औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर असणार आहे इंदूर जवळ महू आणि इंदूर हे मध्य प्रदेशमध्ये आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झालेला आहे? इंदोर म्हणजेच मध्य प्रदेश महू येथे. भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे काय होय? 1 नंबर ऑप्शन आहे लोकसभेत बहुमताने संमत केलेली विधेयक, 2 नंबर ऑप्शन आहे लोकसभा व राज्यसभा या दोन्ही समस्त केलेली विधेयक, ऑप्शन नंबर 3 आहे संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक, ऑप्शन नंबर 4 आहे संसदेत सुरू असताना राष्ट्रपती काढलेली वट हुकूम. याचं योग्य उत्तर असणार आहे संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक, ऑप्शन नंबर 3. तर भारतीय संसदेने संमत केलेले कायदा म्हणजे काय होय? तर संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक. संसदेचे दोन्ही गृह म्हणजेच कोणते? लोकसभा आणि राज्यसभा. हे लक्षात ठेवा.
खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपात आहे, तो कोणता म्हटलेला आहे? ऑप्शन 1 आहे कस्टम ड्युटी, ऑप्शन 2 आहे विक्री कर, ऑप्शन 3 आहे अपकार्य कर आणि ऑप्शन 4 आहे उन्नत किंवा उत्पन्न कर. योग्य उत्तर आहे याचं उत्पन्न कर. तर बघा, 3 जे कर आहे यामध्ये हे अप्रत्यक्ष कर आहे आणि एक प्रत्यक्ष स्वरूपाचा कर आहे. तर प्रत्यक्ष जो कर आहे तो आहे उत्पन्न कर आणि हे जे 3 दिलेले आहे हे अप्रत्यक्ष कर आहे, हे लक्षात असू द्या. विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे काय? ऑप्शन 1 आहे रोध, ऑप्शन 2 आहे गुरुत्व, ऑप्शन 3 आहे संतुलन आणि ऑप्शन 4 आहे वस्तुमान. तर याचे योग्य उत्तर असणार आहे गुरुत्व. गुरुत्व म्हणजे आपण कोणत्याही 2 वस्तू घ्या. उदाहरणार्थ आपण जर कोणत्याही 2 वस्तू घेतल्या, उदाहरणार्थ आपण घेतले एक बॅट घेतली क्रिकेट खेळणारी आणि एक घेतला बॉल. या दोघांमध्ये जे आकर्षण बल असतात त्यालाच गुरुत्वीय बल म्हणतात. म्हणजेच पृथ्वी आणि एखादी वस्तू याच्यामध्ये सुद्धा आकर्षण बल असते. तुमसर भंडारा येथे कशाचे मोठे बाजारपेठ आहे? ऑप्शन 1 आहे तांदूळ, ऑप्शन 2 आहे गूळ, ऑप्शन 3 आहे मिरच्या आणि ऑप्शन 4 आहे कांदा. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 तांदूळ. तुमसर भंडारा मध्ये जे मोठी बाजारपेठ आहे ती कशासाठी संबंधित आहे? तर तांदूळ. ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 आहे स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन 2 आहे राजाराम मोहन राय, ऑप्शन 3 आहे स्वामी विवेकानंद, ऑप्शन 4 आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय. तर ब्राह्मो समाजाची स्थापना जी केली आहे ती राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे. कोरडी हवा विजेचा कसा असतो? ऑप्शन 1 आहे सुवाहक, ऑप्शन आहे दुर्वाहक, ऑप्शन 3 आहे परिपूर्ण आणि ऑप्शन 4 आहे वाहक. तर याचे योग्य उत्तर आहे दुर्वाहक. जी कोरडी हवा असते ते विजेचा दुर्वाहक आहे. दुर्वाहक म्हणजे उदाहरणार्थ कोणतं रबर, जे आपण रबर वापरतो, खोड रबर वगैरे, किंवा आपण जे जो तार असतात म्हणजे जे आपल्या घरी वायर असतात त्याच्यावर जे PVC जे वायरवर जे कोटिंग असते प्लास्टिकसारखं ते दुर्वाहक असते. मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी कोणतीही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे? पर्वतरांगामध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश करणारी कोणतीही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे? ऑप्शन 1 आहे गोदावरी, ऑप्शन 2 आहे तापी, ऑप्शन 3 आहे भीमा आणि ऑप्शन 4 आहे वैनगंगा. याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 तापी. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण संपर्क ठरेल? ऑप्शन 1 आहे विकसित, ऑप्शन 2 आहे विकासशील, ऑप्शन 3 आहे अविकसित आणि ऑप्शन 4 आहे गरीब. याचे योग्य उत्तर आहे विकासशील, ऑप्शन नंबर 2. देशात या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न होतात? ऑप्शन 1 आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 आहे पंजाब, ऑप्शन 3 आहे पश्चिम बंगाल, ऑप्शन 4 आहे हरियाणा आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पश्चिम बंगाल. तर देशात सर्वात जास्त तांदळाचे जे उत्पन्न होतात ते आहे पश्चिम बंगाल. जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव कोणते आहे? ऑप्शन 1 आहे जनरल डायर, ऑप्शन 2 आहे गव्हर्नर कमिशनर, ऑप्शन 1 आहे ॲडव्होकेट गव्हर्नर आणि ऑप्शन 4 आहे फुल्लर. तर याचं योग्य उत्तर आहे जनरल डायर.
तर जालियनवाला बाग अमृतसर इथे लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव कोणतं होतं? तर जनरल डायर.